येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार. संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन करणार. आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता. नागपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा. गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघात चाचपणी. ठाकरे गटाचे भास्कर जाधव विद्यमान आमदार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी फुंकलं विधानसभेसाठी रणशिंग. पुढचे 4 महिन्यात आमदार होणार अभिजित पाटलांचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. त्यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ उपस्थित राहणार नसल्याची माहिती. माझ्यावर ईडीची धाड टाकण्याचं नियोजन सुरू. ईडीमधील सूत्रांकडून धाडीची बातमी मिळताच विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट. वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील आणखी एक IAS अधिकाऱ्याचं पद धोक्यात. बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि UPSCला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा ITR कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता. या संदर्भात पुणे पोलीस न्यायालयाकडे मागणी करणार असल्याची माहिती. अकोल्यात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात 9 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू. वडील आणि 5 वर्षाची मुलगी जखमी. औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमधल्या रिफायनरी कारखाना रद्द झाल्यानंतर आता त्या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केलं जाण्याची शक्यता. याबाबत 29 ऑगस्टला सागवे गावातील महाविद्यालयात जनसुनावणी. अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण. सुप्रीम कोर्टाची मंजुरी. क्रिमिलेअरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा. कोर्टाचा निर्णय. SC/ST वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त. सर्वोच्च न्यायालयानं निकालाचा पुनर्विचार करावा. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. SC/ST आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान देणार. हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणार आणि आगामी निवडणुकांवर प्रकाश टाकणारा असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा दावा. मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक. त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना आरक्षण गरजेचं. राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात उपस्थित राहणार. 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल. प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% OBC उमेदवार असावेत. अन्यथा OBCमधील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. सांगलीत 11 ऑगस्टला OBC मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे राहणार उपस्थित. नांदेडमध्ये जमाबंदी असतानाही OBC पदाधिकाऱ्यांनी मराठ्यांना OBCतून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी काढली रॅली. 30 ते 40 पदाधिकाऱ्यांवर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर. 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन. ठाकरे गटाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार. जनतेला न्याय देणार. गद्दारांचा कलेडोट करणारं पोस्टर पक्षाकडून व्हायरल. इतरांवर बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही टेकेला कामानं उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात. सिल्लोडमध्ये कार्यक्रमाला लावणार हजेरी. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. आदर्श बँक घोटाळ्यातील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. भेट न झाल्यास आंदोलन करू. इम्तियाज जलील यांचा इशारा. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. अंकुश कदम आणि धनंजय जाधव 2 आरोपींची नावं.
विचाराची लढाई विचारांची लढू, मी बोललो त्यात काहीही चूक नाही. महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं. जितेंद्र आव्हाडांची भूमिका. स्वराज्य संघटनेनं केलेल्या हल्ल्याचा खासदार सुरेश म्हात्रेंकडून निषेध. विचारांची लढाई विचारांनी लढावी, सरकारनं त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, म्हात्रेंचं वक्तव्य. अमोल मिटकरी राडा प्रकरणातील अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटी जाहीर. ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री चेअरमन तर सप्तगिरी उलाका, मनसूर अली खान आणि सिरिवेल्ला प्रसाद कमिटीचे सदस्य. राज्यातील 404 आमदार खासदारांवरील खटले अजूनही प्रलंबित. दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस. म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजन विचारे हायकोर्टात. शरदचंद्र पवार पक्षाचा नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंना पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध आरोपांखाली पेठे यांच्यासह 7 जण ताब्यात. भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा. पुण्यातील एका निर्वासिताच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे खडे बोल. कोकण मंडळाकडून मुंबईतील घरांसाठी लवकरच लॉटरी. म्हाडापाठोपाठ कोकण मंडळाकडूनही आचारसंहिता लागण्यापूर्वी घरांसाठी लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न. गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार. मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क. जळगावात कर वाचवण्यासाठी तब्बल 65 कोटींची खोटी बिलं देऊन व्यापाऱ्याकडून फसवणूक. जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून व्यापाऱ्याला अटक. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार. 2 महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज. तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम. सिंधुदुर्गसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये सकाळपासून मुसळधार सरी तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस. पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ. उजारीटोला धरणाचे 4 गेट उघडले तर शिरपूर धरणाच्या 7 आणि कालीसरार धरणाच्या 4 दरवाजातून विसर्ग. पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीपात्रात 11,407 क्युसेकनं विसर्ग. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा वाढला. 7 जलाशयांमध्ये 80% पाणीसाठा. सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 66% भरलं. उजनी धरणावर परिसरातील 40 पेक्षा जास्त साखर कारखाने अवलंबून. जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान तर पूर तसंच विजेचा धक्का लागून 94 नागरिकांचा मृत्यू. अतिवृष्टीमुळे वर्ध्यात 11,000 हेक्टर शेती पिकाचं नुकसान. सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढही थांबली आणि मशागतही खोळंबली. सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ आणि धबधबे 4 दिवस पर्यटकांसाठी बंद. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्सही बंद. पुणे इंदूर महामार्गावर मनमाड ते मालेगाव दरम्यान चोंडी घाटातील संरक्षण कठड्याची दुरावस्था. अनेक ठिकाणी संरक्षण कठडा तुटल्यानं वाहनं दरीत कोसळण्याची भीती. भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील रोहाणा इंदुरखा या गावांना जोडणाऱ्या मार्गावर पूल वाहून गेला. वर्षभरापूर्वी 30 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलेला होता. महाबळेश्वरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरे गटाचा रास्ता रोको. रस्ते महामंडळ आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव. जालन्यात जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं अर्धनग्न आंदोलन. जानेवारीपासून वाढीव टप्पा अनुदान द्यावं तसंच आचारसंहितेपूर्वी किमान 1 महिन्याचा पगार द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.